भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या भावना ह्या पहिल्यांदा तुम्हाला कंट्रोल करता आल्या पाहिजेत, रेग्युलेट करता आल्या पाहिजेत. ओके, भावनांवर तुमचे प्रभावीपणे तुमचं नियंत्रण असलं पाहिजे. आणि हे ज्याला येतं ती भावनिक बुद्धिमत्ता. आणि ही भावनिक बुद्धिमत्ता प्रशासनात पण का कामाला येते? मग त्याचाच एक उदाहरण म्हणजे आपल्या इथेच अशी मी खूप सारी उदाहरण देईन नंतर सिलेबसमध्ये. हीच तुम्हाला कोट करायची आहेत. सांगली कोल्हापूरमध्ये पूर आलेला 3-4 वर्षापूर्वीची बातमी आहे. आणि प्रशासनाला मदतीला जायला वेळ लागला आणि त्यामुळे लोक खूप चिडलेले, खूप राग आलेला लोकांना. आणि त्यावेळी एका IPS अधिकाऱ्याचा एक व्हिडिओ आला की तो गाडीच्या वरती बोनेटवर उभा होता. खालून माणसं खूप चवताळून त्याच्याशी भांडत होते आणि तो एकच आर्ग्युमेंट सांगत होता. त्याने एकच वाक्य वापरलं सर्व चिडलेल्या लोकांना की लोक चिडलेले की एवढे उशिरा का आले मदतीला वगैरे. आता तो सांगत बसला असता की कर्नाटकमध्ये आलमट्टी धरणाचे दरवाजे ओपन केले नाहीत आणि मग पाण्याचं बॅकवॉटर हे झालं, कम्युनिकेशन डिले झाला, हे झालं ते झालं, NDRF यायला वेळ लागला. ओके, तर लोक अजून चिडले असते. तिथं तार्किक बुद्धिमत्तेचा उपयोग नाहीये, मग तिथे भावनिक बुद्धिमत्ता कामाला येते. त्या IPS अधिकाऱ्याने एवढं सांगितलं की या जिल्ह्यामध्ये माझंही जे घर आहे IPS हेडक्वार्टर ते ह्याच जिल्ह्यामध्ये आहे. माझ्याही घराचा पहिला मजला पाण्यात बुडलेला आहे. माझंही TV, फ्रीज, घर सगळं पाण्यामध्ये आहे. आणि माझी बायको मुलीला घेऊन वरच्या टेरेसवर एका छोट्या रूममध्ये, स्टोर रूममध्ये बसलेली आहे. ओके, माझंही सर्व सामान पाण्यामध्ये बुडलेलं आहे. त्यामुळे मी तुमचं दुःख समजू शकतो. एवढं एक वाक्य त्याने फक्त वापरलं की लोकांना कळेल की हा पण आपल्या एवढाच प्रॉब्लेममध्ये आहे. मग याच्यावर चिडून फायदा काय? एकत्र येऊन आपण मग काम करू. सो कधी प्रशासनामध्ये कसं वागलं पाहिजे हे समजण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता टॉपिक जो आहे आणि हा खूप जास्त लेवल आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत की भावनिक